परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी. आता आपण शिकणार आहोत धडा पहिला. धड्याचं नाव आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. बरोबर. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते की नाही. आकाश रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. बरोबर ना. अरे बरोबर आहे का. हो म्हणत जा. आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचदा चांदण्या लुकलुकताना दिसतात. लुकलुकणे म्हणजे काय. प्रकाश जो आहे ना चांदण्यांचा तो असा कमी जास्त होत राहणे याला म्हणतात लुकलुक. पण काही चांदण्या लुकलुकत नाही. चंद्र पाहिलाय का तू. चंद्राचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पडतो पण चंद्राचा प्रकाश असा लुकलुकतो का. कमी जास्त होतो का. नाही. बरोबर. मग आता एक लक्षात ठेवायचं. आकाशात जेवढ्या वस्तू आपल्याला दिसतात रात्रीचंच दिसतात. दिवसा तर फक्त सूर्यच दिसतो. पण रात्रीचं आपल्याला आकाशामध्ये जेवढ्या वस्तू दिसतात त्या सगळ्या वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. लक्षात ठेव. हे पाठ करायचंय. आकाशात दिसणाऱ्या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र सूर्य हे पृथ्वीच्या जरा जवळ आहेत. तुलनेने म्हणजे जरा जवळ आहेत. म्हणून त्यांचा आकार आपल्याला कसा दिसतो. गोल दिसतो. आपण तो आकार सहज पाहू शकतो. बरोबर आहे की नाही. याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो. सर्व खगोलीय वस्तू आहेत. आलं लक्षात. रात्रीचं मोकळ्या अंगणात जायचं आपल्या दारात आणि वर आकाशात पाहायचं. आपल्याला जर आकाशात ढग नसतील तर खूप सारे चांदण्या दिसतात. आता ह्या चांदण्यांमध्ये 2 प्रकार आहेत. पण हे 2 प्रकार निरीक्षण करण्यासाठी समजा आज काय वार आहे. शुक्रवार. मग शुक्रवारी जायचं आणि निरीक्षण करायचं. निरीक्षण करताना हे मुद्दे लक्षात घ्यायचे. खगोलीय वस्तूंचे रंग. आता खगोलीय वस्तू म्हणजे काय हे तर मी सांगितलं. काय सांगितलं. खगोलीय वस्तू म्हणजे आकाशात दिसणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजे खगोलीय वस्तू. बरोबर. मग यांचे रंग कसे आहेत ते पहिलं निरीक्षण करायचं. आपल्या वहीत नोंदवायचं. त्यांचे आकार काही छोटे आहेत काही मोठे आहेत काही गोल आहेत. बरोबर. त्यांचे आकार त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजेच लुकलुकणे. काही लुकलुकतात काही लुकलुकत नाहीत. आणि पुढचा मुद्दा त्यांच्या स्थानांतील बदल. म्हणजे आता ह्या शुक्रवारी तू निरीक्षण केलं. नोंद ठेवायची की मी या ठिकाणी हा तारा किंवा ग्रह पाहिला. पण पुढच्या शुक्रवारी परत बघायचं आहे आठवड्यानी त्याच जागी दिसतो का तो त्याच वेळेला. तर थोडाफार बदल झालेला दिसतो. बरोबर. दोन्ही निरीक्षणच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढायचे. आता समजा आज शुक्रवार आहे. आज जर तू बघायला गेल्यावर काय होईल. चंद्राचा आकार केवढा आहे तो वहीत आकृती काढायची. आणि नंतर पुढच्या शुक्रवारी परत आकाशाचं निरीक्षण तर करायचंच पण चंद्राचा आकाराची देखील आकृती काढायची आणि दोघीतला फरक बघायचा. याचं कारण का तर चंद्राचा आकार दररोज बदलतो. बरोबर. मग चंद्राचा आकार दररोज बदलतो त्याला काय म्हणायचं. चंद्रकला. काय म्हणायचं. चंद्रकला. मुलीचं नाव नाही हा. हे आहे चंद्राचा बदलणारा आकार म्हणजे चंद्रकला. आता पुढे तारे. त्यातला आता
आकाशात ज्या ज्या वस्तू दिसतात ना त्यातला पहिला मुद्दा आहे तारे. मग तारे म्हणजे काय हे लक्षात घ्या. ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात, म्हणजेच इथं बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. आकाशात खूप साऱ्या चांदण्या आहेत, पण त्यातल्या ज्या लुकलुकतात, लुकलुकतात म्हणजे काय हे मी तुला आता सांगितलं. लुकलुकतात म्हणजे प्रकाश त्याचा काय होतो, कमी जास्त होत राहतो. मग ज्या चांदण्या लुकलुकतात त्याला म्हणायचं तारे. काय म्हणायचं, तारे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो आणि तारे स्वयंप्रकाशित असतात. काय, स्वयंप्रकाशित. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. स्वयं म्हणजे स्वतःचा, प्रकाशित म्हणजे प्रकाश. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो म्हणून त्यांना काय म्हणायचं, स्वयंप्रकाशित. स्वयंप्रकाशितचा अर्थ समजला आता. स्वयंप्रकाशित म्हणजे काय, स्वतःचा प्रकाश असलेले, स्वतःचा प्रकाश असलेले म्हणजे स्वयंप्रकाशित. म्हणजे स्वयंप्रकाशित. आलं लक्षात, कळलं. आता पुढे, आपल्या सूर्यमालेत सूर्य हा एक तारा आहे. आपल्या सूर्यमालेत सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. खूप मोठा दिसतो की नाही, कारण तो बाकीच्या ताऱ्यांच्या मानाने जवळ आहे. पण एक लक्षात घे, सूर्यापेक्षाही प्रचंड मोठे मोठे सूर्य आकाशात आहेत, पण ते आपल्यापासून खूप लांब आहेत. ते आपल्यापासून खूप लांब आहे, म्हणून ते आपल्याला फक्त लुकलुकताना दिसतात. पण सूर्य मात्र आपल्याला डायरेक्ट मोठा दिसतो, गोल. आणि दिवसा सूर्याचा प्रकाश खूप तेजस्वी म्हणजे ब्राईट असतो. ब्राईट असल्यामुळं आपल्याला बाकीच्या चांदण्या दिसत नाही. हे कळालं ना, महत्वाचा मुद्दा आहे. आणि ताऱ्यांना इंग्रजीमध्ये स्टार्स म्हणतात. काय म्हणतात, स्टार्स म्हणतात. तर बघा इथं दाखवलं, हे चित्र कोणाचं आहे, सूर्य. त्याला आपल्या सूर्यमालेचा महत्वाचा प्रमुख आहे. कुटुंब प्रमुख म्हणायचं याला, कारण कुटुंब प्रमुख काय करतो, कुटुंबाची काळजी घेतो. मग बाकीच्या ग्रहांची, आपल्या भोवती फिरणाऱ्या सगळ्या ग्रहांची जबाबदारी याची. म्हणून हा कोण झाला, कुटुंब प्रमुख. म्हणजेच सूर्यमाला म्हणतात आपल्या ग्रहमालेला. आता पुढचा मुद्दा आहे ग्रह. पुढचा काय मुद्दा आहे, ग्रह. बघा ते पाठ करायचं आहे आपल्याला, हे पण पाठ करायचं आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत, म्हणजे आता तारे लुकलुकतात हे मी सांगितलं, त्यांचा प्रकाश कमी जास्त असा होतो, पण ताऱ्यांचा प्रकाश तसा होत नाही, त्यांना ग्रह म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं, ग्रह. मग हे पाठ करायचं आपल्याला. मग ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत, ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. त्यांना ग्रह म्हणतात. सगळ्यांनी म्हणायचं. ग्रहांना, आणि अजून एक मुद्दा त्याच्यात, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. जसं तारे कसे आहेत, स्वयंप्रकाशित. तारे कसे आहेत, स्वयंप्रकाशित. तसा ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाहीये. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. जसं की सूर्यापासून आपल्या सगळ्या ग्रहांना प्रकाश मिळतो की नाही. मग सूर्य हा तारा आहे. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. म्हणजे हे ग्रह काय करतात, स्वतःभोवती गोल 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 फिरतात, बरोबर की नाही. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते कोणाभोवती फिरतात, ताऱ्याभोवती फिरतात. ज्या ताऱ्याचा त्यांना प्रकाश मिळतो ना, त्या ताऱ्याभोवती पण ते काय करतात, फिरतात. कळालं का. मग आता एक लक्षात ठेव, ते जे फिरतात ना त्याला विशिष्ट नाव आहे, ते मी आता पुढच्या मुद्द्यात सांगणार आहे. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत सूर्यमाला. काय बघणार आहे, सूर्यमाला. तारे समजले का, लुकलुकतात आणि त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. आणि ग्रह लुकलुकत
नाहीत, त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. नसतो. आता आपण जाणार आहे सूर्यमालेकडे. सूर्यमाला आपली पृथ्वी, एक मिनिट हे पेन्सिल राहू दे मला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. कारण का बरं? पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. म्हणून ती काय झाली? ग्रह झाली. ग्रह. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. प्रकाश कोणापासून मिळतो तिला? सूर्यापासून. ती सूर्याभोवती फिरते. ती सूर्याभोवती फिरते. मग त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. आता हा एक मुद्दा आपल्याला पाठ करायचा आहे. परिभ्रमण. काय शब्द आलाय? परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय रे? स्वतः भोवती नाही, कोणाभोवती? सूर्याभोवती फिरणे. सूर्याभोवती फिरणे. आता इथं बघ ना, पृथ्वी कोणाभोवती फिरते? पृथ्वी सूर्याभोवती. सूर्याभोवती फिरते, बरोबर. मग त्याला काय म्हणायचं? परिभ्रमण. म्हणजेच काय? परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत, बरोबर की नाही? आणि मी मागच्या वेळेला सांगितलेले आहेत. त्याचं एक इंग्रजी वाक्य पण दिलेलं होतं, आठवत असेल. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोड अस 9 प्लॅनेट्स. एकदा लिहून दिलं होतं वहीमध्ये. तर त्यातलं पहिलं जर अक्षर घेतलं तर सगळे ग्रह आपले पाठ होतात, बरोबर. फक्त शेवटचा जो ग्रह आहे प्लॅनेटचा पी म्हणजे प्लुटो, तो आता वगळलेला आहे. तो आता झाला आहे बटू ग्रह. त्याचं पुढे मी सांगणारच आहे. पण लक्षात ठेवायचं आता, हे पृथ्वी सोडून अजून 7 ग्रह आहेत मेन. त्यातली नावं काय? कोणता? बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. लक्षात? बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे. शुक्र थोडासा लांब आहे. मंगळच्या अगोदर आपली पृथ्वी आहे, मग मंगळ, मग गुरु हा सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढचा शनी, युरेनस, नेपच्यून. ही आपल्या ग्रहांची नावं आहेत. सगळ्या ग्रहांची नावं पाठ करायची आहेत, समजलं? सगळी नावं पाठ झाली पाहिजेत. आणि खाली आपल्याला काय दिसते? आपली पृथ्वी. कृत्रिम उपग्रहाने टिपलेले पृथ्वीचे छायाचित्र. कृत्रिम उपग्रह म्हणजे आपण माणसानं जे आकाशात ग्रह सोडलेत की नाही छोटे मोठे, त्याला म्हणायचं कृत्रिम उपग्रह. इंग्रजीत त्याला सॅटेलाइट्स म्हणतात. काय म्हणतात? सॅटेलाइट्स. खूप सोडलेत माणसानं. आपण टी व्ही पाहतो, रेडिओ ऐकतो, मोबाईलवर बोलतो, है का नाही? ह्या सगळ्यांसाठी आकाशामध्ये विशिष्ट यंत्रणा या सॅटेलाइट्सद्वारे माणसाने सोडलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सगळं सोपं झालं आहे आज, बरोबर आहे की नाही? हां, तर आता या पेजवर जाऊया आपण. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. परिभ्रमण म्हणजे काय हे तर मी आताच सांगितलं. परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे. मग आपल्या सूर्यमालेत जेवढे ग्रह आहेत, पृथ्वीसह किती ग्रह आहेत? 8. किती? 8 ग्रह. मग हे 8च्या 8 ग्रह आपापल्या रस्त्यानं परिभ्रमण करतात. ते याच्या रस्त्यात हा घुसत नाही, त्याच्या रस्त्यात तो घुसत नाही, बरोबर की नाही? तशी माणसं घुसतात, आहे का नाही? रोडला जर गेलो आपण तर गाड्या चालवताना गर्दी नाही, मग घुसा इकडं घुसा तिकडं, होतं की नाही असं? पण ग्रहांचे मार्ग ठरलेले आहेत, ते काही आपला मार्ग बदलत नाही. त्या मार्गाला नीट ऐक बरं का, काळजीपूर्वक ऐका. त्या मार्गाला, ज्या मार्गाने ग्रह परिभ्रमण करतात की नाही, त्या मार्गाला कक्षा म्हणायचं. त्या ग्रहाची कक्षा काय म्हणायचं? मोठ्यानं सांगायचं. काय म्हणायचं? कक्षा. बोला, सगळे व्यवस्थित बोलले पाहिजेत. कक्षा. काय म्हणायचं? कक्षा. कक्षा म्हणजे काय? ग्रहांच्या फिरण्याचा मार्ग म्हणजे रस्ता, म्हणजेच परिभ्रमण करण्याचा मार्ग. समजलं का? कक्षा म्हणतात त्याला. इथं महत्त्वाचा मुद्दा आहे, कक्षा नवीन शब्द आहे. मग आता जर तुम्हाला कोणी जरी विचारलं, काय विचारलं की कक्षा म्हणजे काय,
तर कक्षा म्हणजे ग्रहांच्या फिरण्याचा मार्ग. कोणाभोवती फिरण्याचा? कक्षा सूर्याभोवती. सूर्याभोवती. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. एकच तारा आहे आपल्या सूर्यमालेत, कोण? सूर्य, आणि त्याच्या भोवती हे 7 ग्रह फिरतात, बरोबर की नाही? मग ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं? सूर्यमाला. काय म्हणायचं? सूर्यमाला. हा, सोलार सिस्टीम, आवर सोलार सिस्टीम. लक्षात पाहिजे हा सगळ्यांच्या. सूर्यमाला म्हणजे काय? तर सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांचा व सूर्याची मिळून सूर्यमाला तयार होते. त्याला म्हणायचं सूर्यमाला. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. मग फक्त ग्रहण तारेच आहेत का आपल्या सूर्यमालेत? नाही, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. कोणत्या आहेत? तर ते आपण बघा खाली बघू. आता पहिला आहे उपग्रह. काय आहे? उपग्रह. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणकोणत्या आहेत? पहिला उपग्रह. उपग्रह म्हणजे काय? उपग्रह हा सूर्याभोवती नाही फिरत. जे आपले मेन ग्रह आहेत की नाही, 8 ग्रह आहेत, त्यांच्या भोवती ज्याला उपग्रह आहे तो त्याच्या ग्रहाभोवती फिरतो. जसं की आपली पृथ्वी. पृथ्वीच्या भोवती कोण फिरतं सांग बरं? चंद्र. कोण फिरतो? चंद्र. मग चंद्र हा पृथ्वीचा काय झाला? उपग्रह. आलं लक्षात? प्रत्येक ग्रहाला, काही ग्रहांना आपल्या सूर्यमालेतल्या चंद्र आहेत. आपल्या पृथ्वीला एकच आहे, बाकीच्या काही ग्रहांना जास्त आहेत. तर बघा, काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, ग्रहांभोवती फिरतात. त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो ना? पाहिलाय का चंद्र? अमावस्येच्या दिवशी पाहिलाय का? नाही. अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसतो का आपल्याला? नाही दिसत, कारण त्या दिवशी तो प्रकाशाच्या विरुद्ध बाजूला गेलेला असतो. म्हणून सूर्याची सावलीची जी बाजू आहे तीच आपल्याला दिसते आणि आपण त्याला अमावस्या असं म्हणतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो. चंद्र स्वतःभोवती पण फिरतो, पण स्वतःभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती नाही फिरत, पृथ्वीभोवती फिरतो. म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. आता मी सांगितलं बऱ्याच ग्रहांना आहेत, 1-2 ग्रहांना नाही आहेत. ग्रह आपल्याला उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. आपापल्या ग्रहांभोवती हे उपग्रह काय करत असतात? फिरत असतात. हा बघा, हा आपला चंद्र आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलंय पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप. असा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी दिसतो, पण अमावस्येला दिसत नाही. कळालं? आणि पुढचा मुद्दा आहे आपला बटू ग्रह. कोणता? बटू ग्रह. मग असे मी सांगितलं की आपल्या पूर्वी 9 ग्रह मानले जायचे. पहिला बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनी, गुरु, नेपच्यून, प्लुटो. युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. पण प्लुटो हा बटू ग्रहामध्ये गणला गेला. याचं कारण काय आहे बघ? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटू ग्रह म्हणतात. परीक्षेला प्रश्न येतो बरं का, बटू ग्रह म्हणजे काय? तर म्हणायचं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू, म्हणजे यांचा आकार लहान असतो. आपले जे ग्रह आहेत ना त्यांच्यापेक्षा आकार कसा आहे त्यांचा? लहान असतो. त्यांना बटू ग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो, हे बघितलं प्लुटोचं नाव आलं की नाही, यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटू ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. ते पण सूर्याभोवतीच फिरतात. बटू ग्रहांना स्वतःची कक्षा असते. कक्षात म्हणजे काय हे तर मी सांगितलंच आता. कक्षा म्हणजे काय? ग्रहांच्या फिरण्याचा मार्ग म्हणजेच रस्ता, त्याला म्हणायचं कक्षा. राहील ना लक्षात? आता भूगोलाच्या भाषेत कक्षा म्हणायचं. आणि पुढचा मुद्दा आहे लघुग्रह.
पुढचा मुद्दा कोणता आहे? लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. मंगळ आणि गुरु. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतला. या दोघांच्या मध्ये लहान 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 वस्तूंचा एक मोठा पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. म्हणून तर माणूस चंद्रावर जाऊन आला की नाही? चंद्रावर जाऊन आलेला आहे माणूस. नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन नावाचे 2 खगोलशास्त्रज्ञ म्हणायचं त्यांना, अमेरिकेचे, ते चंद्रावर जाऊन आलेले आहेत. म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. पण तो सूर्यापेक्षा खूप लहान आहे, पण दिसताना सूर्यापेक्षा मोठा, कारण सूर्य खूप लांब आहे आपल्यापासून चंद्रापेक्षा. खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. आता आपापल्या पुस्तकामध्ये ही आकृती पाहायची. ही आकृती काय करायची? पाहायची आणि छानपैकी वहीमध्ये आकृती काढायची. सूर्यमाला नाव दिलं की अशी काळी नाही करायची, फक्त ग्रह काढायचा आणि एक अशी त्याचा कक्षा काढायची त्याची, म्हणजे त्याचा रस्ता काढायचा. सगळ्यात बघा आता मधोमध कोण आहे? सूर्य. सूर्याच्या अगदीच जवळचा ग्रह पहिला कोणता? बुध. बुध नंतर दुसरा शुक्र आणि 3 नंबरला आपली पृथ्वी आहे. आता पृथ्वीच्या जवळ छोटासा उपग्रह दिसतोय, तो आपला चंद्र आहे. त्याच्यानंतर मंगळ. त्याच्यानंतर मंगळ. आता मंगळ संपला की हे बघा, हे लघुग्रहांचा मोठा पट्टा दिसतो की नाही? हा पट्टा दिसतो ना, या पट्ट्याला म्हणायचं लघुग्रह. खूप सारे येते छोटे 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 छोटे. मग हे लघुग्रहांमुळे आपल्या सूर्यमालेचे छोटे 2 भाग झालेत. इथून आतला जो भाग आहे त्याला म्हणायचं अंतर्ग्रह आणि इथून बाहेरचे जे ग्रह आहेत त्यांना म्हणायचं बहिर्ग्रह. तर बघा आता इथं पुढचं या पट्ट्याच्या बाहेर पहिला गुरु. गुरु पुढचा शनी. ह्या दोघांना छोट्या छोट्या कड्या दिसतात आपल्याला. पुढचा आहे युरेनस. थोडेसे निळसर दिसतात, कारण का? तर यांना प्रकाश खूप कमी भेटतो. सूर्यापासून हे खूप लांब आहेत, बरोबर की नाही? म्हणून प्रकाश कमी भेटतो, म्हणून ते निळसर दिसतात. आणि नेपच्यून तर अजूनच लांब आहे, म्हणून तो अजून निळसर दिसतो. अशा प्रकारे ही आपली सूर्यमाला आहे. हा शेवटचा बटुग्रह आपल्या सूर्यमालेभोवतीच फिरतो, पण हा अत्यंत छोटा असल्यामुळं त्याला बटुग्रह म्हणतात. कळालं? अशा प्रकारे ही आकृती आपण काढून आणायची.